विद्यार्थ्यांचा वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव नाविन्या नानासाहेब गाडे. मी इयत्ता 8वी अ ची विद्यार्थिनी आहे. आज आपण शिवाजी महाराजांची 396वी जयंती साजरी करण्यासाठी जमलेलो आहोत. 396 वर्ष हा काही छोटा काळ नाहीये. 396 वर्ष म्हणजे प्रचंड मोठा काळ आहे. या 396 वर्षांनंतर सुद्धा शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर आपलं रक्त सळसळतं. 396 वर्ष बघा ना, किती मोठा काळ आहे हा, किती मोठा काळ आहे हा. इथे बसलेल्या माझ्या बंधू भगिनींना मी जर विचारले की तुमच्या आजोबांचे नाव काय, तर इथे बसलेल्या प्रत्येकालाच आपल्या आजोबांचे नाव सांगता येईल. पण याही पुढे जाऊन मी जर विचारले की तुमच्या पणजोबांचे नाव काय, तर इथे बसलेल्या काही जणांचे हात लगेच खाली येतील आणि प्रत्येकालाच आपल्या पणजोबांचे नाव सांगता येईल असे नाही. पण याही पुढे जाऊन मी जर विचारले की तुमच्या पणजोबांच्या वडिलांचे नाव काय, तर मला नाही वाटत इथे बसलेल्या प्रत्येकालाच आपल्या रक्ताच्या माणसांची नावं माहीत असतील, आपल्या रक्ताच्या माणसांची नावं माहीत असतील. पण शिवाजी महाराज यांचं नाव, त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. आणि त्यामुळेच आपल्याला एक प्रश्न पडतो की नेमकी काय ताकद होती या माणसामध्ये आणि नेमकं काय केलं या माणसाने हे समजून घेण्यासाठी आजचा हा शिवजयंतीचा कार्यक्रम आहे. 396 वर्षांनंतर सुद्धा शिवाजी हे नाव घेतल्यावर आमचं रक्त सळसळतं, सळसळणारं रक्त उसळतं, उसळणारं रक्त उकळतं, उकळणारं रक्त आमच्या नसानसांतून आणि धमन्यांमधून वाऱ्याच्या वेगाने व्हायला लागतं. एवढी ताकद ज्या नावामध्ये आहे ना, तेच नाव म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी आमचा श्वास आहे, शिवाजी आमचा ध्यास आहे, शिवाजी आमचं रक्त आहे, शिवाजी आमचं तख्त आहे, शिवाजी आमची प्रेरणा आहे, शिवाजी आमची हिंमत आहे, शिवाजी आमचा अभिमान आहे, शिवाजी आमचा स्वाभिमान आहे. आणि म्हणून आम्ही या माणसाला कधीच विसरू शकत नाही, कधीच विसरू शकत नाही. एवढी ताकद आहे या माणसामध्ये. खरं तर बंधू भगिनींनो, शिवाजी महाराज हे जन्मताच राजे नव्हते. तुम्हाला माहीत आहे की जन्माला आलेला प्रत्येक जीव हा कोरा करकरीत कागद असतो. आपल्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी शिवबांना शिकवलं, घडवलं, म्हणून शिवबा राजे झाले, म्हणून महाराज झाले, म्हणून महाराज झाले. शिवाजी महाराज हे जन्मताच राजे नव्हते हे आपल्याला तर कळाले आहे. तुम्हाला तर माहीत आहे, जन्माला आलेला प्रत्येक जीव कोरा करकरीत कागद असतो. आपले शहाजीराजे भोसले यांच्या आदर्शाने आणि जिजाऊ माँसाहेबांच्या सुसंस्कारांनी शिवाजी महाराजांनी स्वतःच्या स्वकर्तृत्वाने स्वराज्य स्थापन केले. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे स्वकर्तृत्व या शब्दाला फार महत्त्व आहे. नाहीतर अलीकडे शिवजयंती आली की आम्ही फेसबुकवर, व्हॉट्सॲपवर एक वाक्य फिरवायला लागतो. ते म्हणजे काय की राजे तुम्ही असायला पाहिजे होते, राजे तुम्ही परत या, राजे तुम्ही असायला पाहिजे होते, राजे तुम्ही परत या. खरं तर आपली मानसिकता अशी आहे की राजे पुन्हा जन्माला आले पाहिजेत, पण ते दुसऱ्यांच्या घरात. शिवरायांनी घालून दिलेल्या आदर्शाचे पालन आपण स्वतःच्याच घरापासून का नाही करत, हाच खरा प्रश्न आहे. चारित्र्य संपन्न असणाऱ्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांना डोळ्यांसमोर ठेवून जर आजचा युवक, आजचा तरुण वागला ना, तर अगदी प्रत्येकाच्याच घरात शिवाजी महाराजांसारखे राजे जन्माला येतील, शिवाजी महाराजांसारखे राजे जन्माला येतील. कसं घडवलं जिजाऊंनी शिवबांना, कसं घडवलं जिजाऊंनी शिवबाला. शिवबा राजे अवघे 9 वर्षांचे शिवाजी राजे महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात असणाऱ्या शिवाजी राजांचे वडील शहाजीराजे भोसले बंगळूरला होते. त्यांनी बंगळूरवरून पत्र पाठवून शिवबांसह जिजाऊ माँसाहेबांना बंगळूरला बोलवले. त्यानंतर जिजाऊ माँसाहेब आणि शिवबा राजे बंगळूरला पोहोचले. तिथं सगळं काही नवीन होतं. महालही नवीन होतं, जागाही नवीन होती आणि माणसेही नवीन होती. अशी संध्याकाळची वेळ होती. सर्वांची जेवण झाल्यानंतर जिजाऊ माँसाहेब आपल्या शिवबा राजांना झोपण्यासाठी शोधत होत्या. झोपण्यासाठी शोधत असताना शिवबा राजे मात्र कुठेच सापडेना. त्यांनी खूप शोधले पण ते कुठेच सापडेना. शेवटी त्यांनी शिपायांना बोलवले. शिपायांना बोलवल्यानंतर त्यांना सांगितले की तुम्ही शिवबा राजांना शोधा. सर्वांनी देखील शोधले पण आपले शिवाजी राजे मात्र कुठेच सापडेना.
तेवढाच एक शिपाई धावत धावत आला आणि म्हणाला, सापडले शिवबाराजे, सापडले शिवबाराजे. तेव्हा त्या जिजाऊ मासाहेब ते शिपायांना म्हणतात, अहो तुम्हाला जर शिवाजी राजे सापडले तर तुम्ही त्यांना घेऊन का नाही आलात? तेव्हा तो शिपाई म्हणतो, आपल्या महालाच्या समोर एक नाच महाल आहे, त्या नाच महालात शिवबाराजे नर्तकीच्या नाच गाण्याचा कार्यक्रम बघत आहेत. हे शब्द जसे जिजाऊ मासाहेबांच्या कानी पडले तसे त्या तडक शिवबाराजांकडे गेल्या आणि त्यांचा कान धरून त्यांना फरफटत त्यांना महालात घेऊन आल्या. महालात आल्यानंतर त्या त्यांच्यावर प्रचंड गरजल्या आणि म्हणाल्या, खबरदार शिवाजी राजे, जर तुम्ही पुन्हा त्या महालात जाल तर. तिथे असलेले सर्व लोक आवाक झाले. जिजाऊ मासाहेब त्या 9 वर्षांच्या शिवाजी राजांकडे बघून म्हणतात, शिवाजी राजे, आम्ही तुम्हाला यासाठी म्हणतोय कारण आम्हाला स्त्रियांना नाचवणारा शिवाजी नाही तर आम्हाला स्त्रियांना वाचवणारा शिवाजी घडवायचा आहे. आम्हाला स्त्रियांना वाचवणारा शिवाजी घडवायचा आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला असं म्हणतोय. बघा आपल्या मासाहेब जिजाऊंचे आणि शिवबा राजांचे किती सुसंस्कार, शहाजी राजांचे किती सुसंस्कार आपल्या मुलावर होते. आपल्या मुलावर सुसंस्कार होते. शिवाजी राजे अत्यंत कर्तृत्ववान होते. 9 वर्षांचे शिवाजी राजे हे सुसंस्कार आयुष्यभर विसरले नाहीत, आयुष्यभर विसरले नाहीत. एक स्वराज्यात घडलेली एक घटना मला तुम्हाला सांगावीशी वाटते. एका शेतकऱ्याच्या मुलीवर रांझ्याच्या पाटलाने अन्याय अत्याचार केले. तेव्हा शिवाजी राजे अवघे 15 वर्षांचे होते. शिवाजी राजांना हे समजले. शिवाजी राजांनी त्या रांझ्याच्या पाटलाचे हातपाय कलम करून त्याची चौरंग बनवण्याची शिक्षा दिली. तेव्हा जिजाऊ मासाहेब शिवबा राजांना म्हणतात, शिवबा राजे, तुम्ही त्यांना जिवंत का सोडलं? तेव्हा शिवबा राजे म्हणतात, आम्ही त्यांना यासाठी जिवंत सोडलं कारण जर इथून पुढे कोणी माझ्या बंधू भगिनीवर कोणी अन्याय अत्याचार केले तर त्याला या रांझ्याच्या पाटलाची अवस्था दिसायला हवी, म्हणून आम्ही त्याला जिवंत सोडलं, म्हणून आम्ही त्याला जिवंत सोडलं. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल, फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला. आजही आम्ही स्वाभिमानाने जपतो कारण आमचा इतिहास राजे शिवछत्रपतींनी लिहिला, राजे शिवछत्रपतींनी लिहिला, राजे शिवछत्रपतींनी लिहिला. जय हिंद, जय जिजाऊ, जय भारत.